Nemi kwano jafe jonna. बापजी एका लईत घुमत होता. त्या स्वतः भोवतीच्या घुमण्यातून त्याच्या डोक्यात गुंगी भरत होती, पण बराच वेळ झाला तरी नेहमीसारखी झांज भरून आली नाही. एरवी डोक्यात एक प्रकारची तल्लीनता यायची, एक प्रकारची धुंदी, भोवतालच्या जगापासून दूर उंच उचलल्यासारखी. आपण एका वेगळ्याच जगात आहोत तशी ती आली की मग देवाला साकडं घालता यायचं. तसं साकडं घालता यावं म्हणून देवच त्याला उंच उचलून घ्यायचा. पण आता तसं होत नव्हतं. त्याला अजूनही मांडीखालची जमीन जाणवत होती. तेलाचा आणि दिव्यांच्या वातीचा वास येत होता. त्यात अस्पष्ट असा फुलांचाही वास. भोवतालच्या माणसांची कुसमुस ऐकू येत होती. हत्ती गावाकडे निघालेला आहे. मगाशी निम्म्या रस्त्यात होता, आता आणखी जवळ आला असेल. भला थोरला हत्ती, ही भली थोरली सोंड, हे मोठमोठे कान हरीशमध्ये त्याला हाकलताय. झटो 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 झटो. बापजीला वाटलं काहीतरी चुकतंय. हे जे होते ते नेहमीसारखं नाही. देव आपल्याला जवळ घेत नाही. तो असं का करतोय? हा तर आपला नेहमीच्या परिचयाचा देव, आपला गावदेव मुठवा. त्याची पूजा तर आपण कायमच करत आलो. कोणतीही गोष्ट मुठव्याच्या पूजेशिवाय होऊच शकत नाही. सण असो की समारंभ, बारसं असो की मर्तिक, आपण देवाला ओळखतो, देव आपल्याला ओळखतो. पण तरीही आज असं का होतंय? देव जागा का होत नाहीये? मग बापजीचं मन एकदम धसकल्यासारखं झालं. हे आजचं कारण देवाच्या ताकदी बाहेरचं आहे का? देवाच्या शक्ती पलीकडचं? तसं असलं तर मग देव जागा होत नाही. असं पूर्वी सुद्धा झालेलं आहे. देवाची शक्ती नसेल किंवा देवाचं क्षेत्र नसेल तर मग तो काही करू शकत नाही. संकट कोणत्या क्षेत्रातलं आहे त्यावर तो देव मोजावा लागतो. वाघाचा संचार होता तेव्हा मुठवा पूजून उपयोग नव्हता. तेव्हा आपल्याला इशारा नव्हता का झाला की वाघ देवाला पूजला पाहिजे, जो करणार तो वाघदेव. मग त्या दिवशी मुठव्यापुढे फक्त एक नारळ फोडून तो वाघदेवापाशी गेला होता. तिथं त्यानं कोंबड्याचा निवद दिला होता सतत 3 दिवस. मग वाघ निघून गेला होता. माग कसली साथ आली होती तेव्हा त्यानं देवी मातेला पूजली होती. आणि रानातलं संकट असतं तर मग डोंगर गोमोज होता, त्याची पूजा बांधून त्याला एक डुक्कर बळी दिला असता. पण हे संकट वेगळं होतं. असं संकट पूर्वी कधी आलं नव्हतं. या संकटाला मुठवा काय करणार आणि डोंगर गोमोज तरी काय करणार? बापजीची तंद्री भंग पावली. शरीरातली सगळी गुंगी एकदम ओसरल्यासारखी झाली. त्यानं डोळे उघडले. समोरच्या दिव्यातले 4 दिवे विझले होते. बाकीच्या दोघांमधली वात फडफडत होती. ती काही वेळातच विझली असती. त्यानं परातीतला नारळ घेतला, त्यावर कुंकवाची रेघ ओढली, मुठव्याला नमस्कार केला आणि ताड दिशी तो नारळ त्यासमोर फोडला. पाण्याची चिळकारी उडाली, ती तशीच मुठव्यावर शिंपडली. नारळ फुटला, पूजा संपली. बापजीनं डोळे उघडले. भोवताली लोक बसून होते. त्याच्याच कडे बघत काहीसे भेदरून काय करायचे ते न सुचून त्यांना तसे बसलेले बघून बापजीनं आपली बैठक सोडली नाही. त्याला कळत होतं लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी ही जबाबदारी आपल्यावर टाकली आहे. आपण भूमिका आहोत. आपण देवाशी बोललं पाहिजे, त्याला संतुष्ट केला पाहिजे, हे संकट निवारलं पाहिजे. बापजीने पुन्हा डोळे मिटले. देवासमोर हात जोडले. देवा, देवा तूच रस्ता दाखव. हे संकट आलंय गावावर, तू निवारणार नसशील तर मग कोण निवारणार ते सांग. आम्ही त्याची पूजा करू, त्याला निवेद करू. हा हत्ती येतोय गावावर चालून, त्याला शांत कसा करायचा? त्याच्या शक्तीवर मंत्र काय? हा सुद्धा एक देव आहे. 2 वर्षांपासून पोरं तो गावात आणताय. पहिल्या वर्षी बापजीनं सांगून पाहिलं होतं की हा देव आणू नका, तो काही आपला देव नाही. पण पोरांनी ऐकलं नव्हतं. बाकीच्या सगळ्या गावातही ती लाट आली होती. काही गावांमध्ये तर 2-2, 3-3 मूर्ती आणल्या होत्या. इथे निदान एवढा तरी निर्णय झाला की एकच मूर्ती आणायची. एक गाव एक मूर्ती. तिथंच हे मुठव्या समोरच्या अंगणात मंडप टाकला होता. गेल्या वर्षी सुद्धा तसाच देव आणला होता. बापजीनं विरोध केला नव्हता, पण पूजाही केली नव्हती. त्यांनी पूजेसाठी बाहेरून माणूस मागवला होता. त्याची पूजा वेगळी होती, त्याचा निवेद वेगळा.
बापजी नुसता लांबून बघत राहिलं. बापजीला वाटलं त्या देवाचं मंत्र आपल्याला माहिती नाही, आपण तेव्हा तो शिकून घ्यायला हवा होता. म्हणजे मग आपण त्या देवाला उठवलं असता, त्याला सांगितलं असतं हे दुःख निवार, हे संकट तुझ्या रूपानं आलंय तर तू ते निवार. पण तो देव कायम राहिला नव्हता. 5 दिवसांनी त्या देवाची मूर्ती सगळेजण नदीत सोडून आले होते. तो देव तसाच होता, तात्पुरता, कामापुरता पुजायचा आणि सोडून द्यायचा. तो असा कायम पिंपळाच्या झाडाखाली राहणारा देव नव्हता. तो 5 दिवसांचा देव आला आणि गेला. तो आता असता तर त्याची पूजा केली असती, वाघदेवाची करतो तशी. पण तो तर आता नाही. बापजी डोळे मिटून बसून राहिले. सभोवार लोकांची कुजबुज वाढत होती. काही जण तिथली जागा सोडून रस्त्यावर गेले होते. हत्ती आता जवळ येत होता. गावातलीच काही मुलं पुढे जाऊन वळणावर उभी राहिली होती. घरात कोणीच राहिलं नव्हतं. गावातला एकूण एक माणूस बाहेर आला, मात्र समजत कुणालाच नव्हतं. बापजी तू काहीतरी कर, जवळच्या घोट्यातून विराजी म्हणाला. हत्ती नाका हे जिवा, डिचके धेरावा दुसरा म्हणाला. आता थांबव. बापजीला अजून काही सुधरत नव्हतं. त्याने आपली बैठक सोडली नव्हती. तो डोळे मिटून आधीसारखाच ध्यान लावून बसला होता. गावकरी म्हणत होते ते बरोबर होते. हत्तीला थांबवायलाच पाहिजे, नाहीतर तो आकंत करेल, सगळ्या वर्षाचं पीक 2 घटकात नाश करेल. इतक्या महिन्यांची मेहनत वाया जाईल, मग गावकरी काय खाणार? जवान पोरांना गाव सोडून जायला लागेल, मग कसला देव, कसला सण, कसलं जगणं? पण त्याला काय करावं ते सुचत नाही. आता कोणाची करुणा भाकायची? ह्याच्या विरुद्ध कोणाला उभा करायचा? कोणत्या देवाला साथ घालायची? असा कोण आहे की जो ह्याच्यापेक्षा मोठा आहे, सगळ्यात मोठा, सगळ्यांचा बाप? मग त्याच्या मस्तकात एकदम प्रकाश पडला. महादेव. महादेव आहे की सगळ्यांपेक्षा मोठा, बडा देव, देवांचा देव, सर्वश्रेष्ठ, आपल्या जातीचा निर्माता, तो सगळ्यांचाच बाप. ह्या सोंडधारी देवाचाही बापच की, त्याचा आणि पार्वतीचा हा पुत्र. आपण महादेवालाच का नाही हाकारत? त्यालाच का नाही साथ घालत? बापजीचं सगळं शरीर एकदम थरारल्यासारखं झालं. त्यांना आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्यात महादेवाला कधीच हाकारलं नव्हतं, तशी वेळ कधी आली नव्हती. पण सगळ्यांना माहित होतं की मूळ देव हा महादेवच, सगळ्यात आधीचा देव. त्याची गाणी होती, पुराणं होती, कथा होत्या. या सगळ्या डोंगर पट्ट्यात जेव्हा कोणी राहतच नव्हतं, तेव्हा महादेवानंच तर आपला मूळ बाप आणि मूळाई निर्माण केली. त्यांच्यापासूनच तर आपली जात तयार झाली. मग महादेवानंच कुळांना नावं दिली. आपला निर्माता तोच, त्याचीच आळवणी केली पाहिजे. तोच हे संकट निवारेल. त्या बड्या देवासमोर हे संकट काय टिकणार? त्याने डोळे उघडले, सभोवार नजर फिरवली. पण त्याच्या लक्षात येणार की हे करणार कसं? महादेवाला कशी साथ घालणार? त्याचा मंत्र कोणता? मग त्याला आठवलं त्याच्या बापानं त्याला सांगितलं होतं, महादेवाचा मंत्र नसतो, आपल्याला स्वतःच महादेव व्हायला लागतो. तो देव आपल्यातच असतो. तो आपला निर्माता आहे. आपण त्याच्यापासून बनलो, म्हणून तो आपल्या शरीरातच असतो. आपल्या शरीरातून त्याला जागा करावा लागतो. आणि कसा जागृत करणार? तर नाच करून. महादेव नृत्य करतो, भयंकर नृत्य, तांडव म्हणतात त्याला. तसं तांडव केलं की महादेव अंगात संचारतो. तसं तांडव केलं की महादेव अंगात संचारतो. बापजी उठून उभा राहिले. त्यानं पाहिलं सगळं गाव रस्त्यावर उतरलं होतं. हत्ती त्या मधल्या रस्त्यानं चाला असता. ह्या रस्त्यानं सरळ टोकाला जाऊन मग पलीकडल्या शेताडीत त्याला मध्येच रोखायला हवं. त्यानं सुखरामला हाकारलं. सुखराम, डोंगरान सेनेच रानात जा, तिथून बेलाचे टहाळे आण, सेने झटोसाठी. गर्दीत त्याला मुंगीलाल दिसलं. मुंगीलाल, घरी जा आणि तुझा ढोल आण, टिमकी असली तर टिमकी आण. मग त्यानं आपलं धोतर अर्ध करून कमरेशी घट्ट बांधलं. पिंजराचा पट्टा कपाळावर ओढला. त्यानंतर हळदीचा, तसेच दंडावरही ओढलं. मग त्यानं पिंपळाच्या बुंध्याजवळची एक टणक काठी घेतली. तिनं रस्त्याच्या मधोमध मातीत एक रेघ घातली. ही सीमारेषा आहे.
ह्याच्या पुढे हत्तीला येऊ द्यायचं नाही. तो गावात येऊ दे, रस्त्यानं येऊ दे, पण ह्याच्या पुढे नाही. मग त्यानं गुंड्यातलं पाणी घेतलं आणि त्या रेषेवर शिंपडलं. त्यावर हळद वाहिली, पिंजर टाकलं, बुक्का वाहिला. आता ती रेषा पवित्र झाली. आता ती कोणी ओलांडू शकत नाही. गावातली अस्वस्थता वाढत होती. हत्ती आता गावाजवळ आला होता. खालच्या वळणावर असेल, तिथून थोडासा चढाचा रस्ता. पण आता तो येणारच आणि आला की खेटीत घुसणार. एरवी नुसता हत्ती येणार असता तो लोकांना आनंद झाला असता. मग त्याची मिरवणूक काढली असती. पण आता कसली मिरवणूक? आता तर तो सगळं उद्दिष्ट करत. सज्जू आपल्या मित्रांसोबत रस्त्याच्या तोंडावरच उभा होता. तर काय करावं ते सुचत नव्हतं. पूनमताई म्हटली होती तसं कायद्यात जायला पाहिजे होतं. तिला तिथून फोन करायला पाहिजे होता. तिला विचारायचं होतं की आता काय करू. आम्ही सगळे गावकरी हत्तीला सामोरं जाऊ का? त्याच्या समोर उभे राहून साखळी करू? त्या उत्तरेकडच्या लोकांनी केलं होतं तसं. त्याने प्रशिक्षण शिबिरात ती गोष्ट ऐकली होती. जंगल खात्याचे लोक गावातल्या रानातली झाडं तोडायला आले तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी झाडांना मिठ्या मारल्या होत्या. ते म्हणाले होते आम्हाला कापा मग जंगल तोडा. मग ते डिपार्टमेंटवाले काहीच करू शकले नव्हते. हात हलवत परत गेले होते. तसं आपण केलं तर, सगळं गावात साखळी करून उभं राहिलं तर, मग हत्ती काय करील? खात्याचे लोक तरी काय करतील? पण त्याचा धीर होत नव्हता. लोक ऐकतील का आपलं? राहतील का अशी साखळी करून? होईल का त्यांची हिंमत? असा विषय गावात कधीच निघाला नव्हता. आता एकदम काढले तर लोक ऐकतील का? आणि समोर हत्ती आहे, कोणी माणूस नाही. हत्ती नुसता दाण पावलं टाकत येईल. त्याला खात्याचे लोक सोडून देतील खेटीत. त्याच्या समोर लोक उभे तरी कसे राहणार? हत्तीला काही समजावून सांगता येईल? तो काही कुत्रा आहे का माणसं? सज्जूचे लोक भिरभिरल्यासारखं झाले. मुंगीलाल ढोल घेऊन आला. त्याच्यासोबत फागे सुद्धा होता. त्याच्या गळ्यात दुसरा ढोल. सुखराम बेलाच्या टाळ्या घेऊन आला. बापजीनं थोडा पाला आपल्या कमरेभोवती गुंडाळला. फार पूर्वी सुसून नाचताना त्याचे पूर्वज असंच करत. तसे सुसून तो पुष्कळ नाचला होता. खास पुरुषांचा नाच. पोरी आल्या की सुसून गुडुली, पण एरवी नुसताच सुसून. आणि आता तर तो एकटाच होता. एकटाच्या झमटा, एकट्याचेच नृत्य. त्याने ढोलक्यांना इशारा केला. ढोल संथ लयीत सुरू झाले. ढिम ढिम ढिबाक, ढिम ढिम ढिबाक, ढिम ढिम ढिबाक, ढिम ढिम ढिबाक. बापजी रेषेच्या मागे उभा आहे. काही क्षण त्यानं समोरच्या रस्त्याकडे पाहिले. गावातून सरळ जाऊन तो मुख्य रस्त्याला मिळत होता. हत्ती तिथून आत येणार. त्याला थांबवायचे आता. बापजीनं आपले डोळे मिटले. दोन्ही हातात बेलाचे टहाळे घेऊन ते कपाळापाशी नेले. मग डावा पाय बाजूला टाकला. मग उजवा. सावकाश एका मागून एक पावले टाकीत त्यानं सुसून नाचायला सुरुवात केली. मनात महादेवाचं ध्यान करत, त्याला आपलं गाऱ्हाण सांगत, देवा देवा महादेवा, तू सगळ्यांचा देव, देवांचा देव, तू सगळ्या जगाचा निर्माता. तुझ्यामुळे आम्ही जन्मलो, तुझ्यामुळे आम्ही वाढलो. तू आम्हाला या डोंगरात आसरा दिलास, तू आम्हाला निवारा दिलास. तुझ्यामुळे वारा वाहतो, तुझ्यामुळे पाऊस पडतो, तुझ्यामुळे धान्य उगतं, तुझ्यामुळे फळं फळतात. तू आमचा त्राता, तू आमचा धाता. मनातल्या मनात आळवणी करत तो स्वतः भोवती घुमू लागलो. त्याला कळत होतं की आपल्याला तो देव उठवायला पाहिजे, जागा करायला पाहिजे. तो देवांचा देव, मोठ्यातला मोठा, सगळ्या आसमंतामध्ये भरून राहिलेला त्या देवाला बोलवायला पाहिजे. हे जे संकट आलंय तोच दूर करू शकेल. हे जे संकट आलंय ते तोच दूर करू शकेल. सगळी सृष्टी तो चालवतो, तो जन्माला घालतो, तोच संहार करतो. त्यानं आता इथं यावं, त्यानं आता इथं यावं, इथं उतरावं. ह्या गावात, आमच्या गावात आमच्यावरचं संकट दूर करावं, आम्हाला सुखी करावं. ढोलाची लय हळूहळू वाढायला लागली. तो नाच सगळ्या गावात दुमदुमायला लागला. सगळे लोक भयचकित नजरेनं बघायला लागले.
त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं. एका बाजूला हत्ती येण्याची उत्कंठा होती, दुसऱ्या बाजूला भूमिका नाच करत होता. त्याने एक रेषा आखली होती, त्यावर मंत्र शिंपडला होता. त्यामागे हातात बेलाचे डहाळे घेऊन तो स्वतःभोवती घुमत होता. पुढे काय होणार हे कोणालाच कळत नव्हतं. हत्ती एकेका पावलानं जवळ येत होता. बापजीला हळूहळू भोवताचा विसर पडत चालला. ढोलाचा नाद त्याच्या मस्तकात भिनत होता. डोळे मिटलेले, नाचण्याची लय अंगात चढत होती. मनात चाललेली आळवणी. हे देवा, हे देवा ये, देवांच्या देवा ये, बड्या देवा ये, महादेवा ये. आकाशातून खाली उतर, जमिनीतून प्रकट हो, झाडांमधून दर्शन दे, 7 पोळ्यांचं रूप घे, तुझी शक्ती आम्हाला दे, तुझं तेज आम्हाला दे. आम्ही तुझी लेकरं, आम्ही तुझी पाडसं. तू आमचा बाप, तू आमची माय. आम्ही गरीब माणसं, आम्ही साधी माणसं. आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही. आम्ही आमच्या रानात राहतो, कोडो कुटकी करून खातो. आम्ही कोणाला मारलं नाही, आम्ही कोणाला दुखावलं नाही. आम्ही काय पाप केलं, आम्ही काय गुन्हा केला, आमच्यावर संकट काय येतं, आमच्यावर आपत्ती काय येते. त्याच्या डोक्यात हळूहळू धुंदी भरायला लागली. नाचण्याचा वेग वाढला. हातातल्या टहाळ्यांनी तो आवाहन करू लागला. मग त्याला जाणवायला लागलं की देव बाहेरून येणार नाही, देव आपल्यामध्ये. तो आपल्यातून प्रकट होईल. आपलं शरीर म्हणजेच देव. हे जे नृत्य आपण करतोय ते देवाचंच तांडव आहे. आपण नाचत नाही, देव नाचतोय. आपण पावलं टाकत नाही, देव धरती हलवतोय. हा ढोल नाही, देवाचा डमरू वाजतोय. हे आपल्या अंगातली धर नाही, हे तेज देवाचं आहे. बापजीला कळत होतं की हे तेज जागृत करायला पाहिजे, ही शक्ती अजून वाढवायला पाहिजे. समोरून एक मोठं अरिष्ट येत आहे, त्याचा मुकाबला करायचा आहे आपल्याला. हे जे आपलं गाव आहे त्याचं संरक्षण करायचं. हे संकट मोठं आहे, तेव्हा तेजही मोठं पाहिजे. ते तेज आपल्या नाचातून येणार. हा नाच म्हणजेच देवाची पूजा. ती अजून जोरात केली पाहिजे, अजून जोरात नाचलं पाहिजे. मग तो वेगानं पावलं टाकू लागला. त्याचे हात त्याच्या भोवती फिरू लागले, शरीर स्वतःभोवती घुमू लागलं. हत्ती खालच्या वळणावरून पुढे आला आणि आता गावाच्या दिशेने यायला लागला. आता थोडंच अंतर उरलं होतं. गावातली सगळी माणसं आता पुढच्या रस्त्यावर आली. काही वेळातच हत्ती गावात येणार होता. जी माणसं पुढे गेली होती ती आता हत्तीच्या भोवतालीच घोळका करून सोबत येत होती. पोलीस त्यांना बाजूला सारत होते. खात्याचे कर्मचारी लोकांकडे न बघता पावलं टाकत होते. सगळा लवाजमा आता मिरवणुकीसारखाच झाला होता. सच्चूच्या लक्षात आलं की आता इथे थांबून उपयोग नाही. आपल्याला कार्याला केलंच पाहिजे. पूनमताईला फोन केला पाहिजे. तिने सांगितलं होतं की फोन कर. फोन केल्यावर काहीतरी कळेल. इथं नुसतं थांबून उपयोग नाही. नंदलालची मोटरसायकल तयारच होती. तो त्याच्या मागे बसला आणि दोघं फरफरत कारिद्याला निघाले. कारिद्यात पोहोचताच टेलिफोन एक्सचेंजला जाऊन त्यांनी रात्रीसारखाच कॉल बुक केला. वाटेत त्यांना फॉरेस्ट खात्याचा डेप्युटी आडवा केला. त्याच्या मागे मोटरसायकलवर खाकी पोशाखातला दुसरा माणूस बसला होता. ती गावाकडेच जाताना दिसत होते. तोपर्यंत हत्ती गावापाशी आला. खात्याच्या लोकांनी त्याला मुख्य रस्त्यावरून आतमध्ये वळवला. रेंजर साहेब गणवेशात चालत होता. त्याच्यासोबत खाकी पोशाखातले इतर कर्मचारी होते. गावातले लोक त्यांच्या सोबत होते, पण कुणाकडेही लक्ष न देता ते सरळ हत्ती हाकत होते. हत्ती गावात येताच वातावरण भयानं एकदम दबल्यासारखं झालं. बायांनी मुलांना सगळं ओढून धरलं. जवान पोरं घोळत्या घोळत्यानं उभी राहिली. जाणती माणसं मागे सरून काय होतंय ते पाहत राहिली. खात्याच्या लोकांना काय करायचं ते जणू माहिती होतं. त्यांना गावकऱ्यांशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना त्यांचं जंगल माहित होतं. गावातल्या रस्त्यातून ते त्या जंगलाकडे सरळ निघाले. गावातल्या रस्त्यातून ते त्या जंगलाकडे सरळ निघाले, पण त्या रस्त्याच्या मधोमध भूमिका उभा. त्यांची वाट अडवून त्यांना रस्त्याच्या मधोमध आखलेली रेषा स्पष्ट दिसत होती. त्या रेषेमागे स्वतःभोवती घुमत त्याचे तांडव चाललेले होते. त्याच्या अंगातून घाम निथळत होता. कपाळाला लावलेले पिंजर चेहऱ्यावर उघडलेले होते. केस विस्कटलेले,
अंगाला बांधलेला टहाळा अस्ताव्यस्त झालेला, पण हातातल्या खांद्यांनी तो भोवतालचे संकट जणू वारून टाकत असले. त्याने तसा रस्ता अडवलेला पाहून रेंजरने हत्ती थांबवला आणि तो भूमका काय करतोय ते पाहू लागला. दोन्ही ढोलके चेव येऊन ढोल वाजवत होते. ढिम ढिम ढिबाक ढिबाक ढिम 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 ढिबाक ढिबाक ढिम. बापजीचे डोळे मिटलेलेच होते. त्याला भोवताली काय चालले याची जाणीवच नव्हती. तो आपल्याच नृत्यात तल्लीन. बापजीच्या अंगात आता देव पूर्ण संचारलेला होता. मीच तो देव, मीच तो देव आहे, देवांचा देव, सगळ्यात मोठा महादेव. मी सांगतो तशी दुनिया चालते, मी बोलतो तशी दुनिया वागते. तू कोण रे सोंडवाला देव? तुझ्यापेक्षा मी मोठा, तुझा बाप मी, तुझा गुरु मी दिला जन्म तुला, मी केला मोठा तुला. तुझ्यावर माझा आदेश, तुझ्यावर माझा हुकूम. मी सांगतो तुला, राहा तिथेच उभा, जिथे आहेस तिथेच. ह्या रेषेच्या पलीकडे पुढे पाऊल टाकशील तर भस्म होऊन जाशील. हे गाव माझं आहे, माझ्या कृपेखालचं आहे. हे माझे लोक, मी निर्मिलेले लोक, मी त्यांचा रक्षक, मी त्यांचा तारक. माझा हुकूम तुला, जागीच राहा उभा. माझा आदेश तुला, जागेच राहा खडा. सगळे लोक श्वास रोखून उभे होते. रेंजर आता हत्तीला पुढे जाण्याचा इशारा करणार तेवढ्यात मागून मोटरसायकलचा आवाज आला. त्यावरून खात्याचा डेप्युटी उतरला. रेंजर जवळ येऊन त्याने एक गुलाबी कागद त्याच्या हातात दिला. डीएफओ साहेबांचा वायरलेस आहे. तो घाईघाईत म्हणाला, कारवाई स्थगित करा म्हणताय. हायकोर्टाचा स्टे आलाय. सज्जूचा ट्रंक कॉल लागला. पूनमताई नव्हती पण चंदूभाऊ होते. भाऊ, मी सज्जू बोलत आहे, कारिद्याहून. तो म्हणाला, हा सज्जू, समजला ना तुला? काय भाऊ? जज साहेबांनी स्टे दिलाय. ताई सकाळी गेली होती जज साहेबांच्या घरी नागपूरला. त्यांनी दिली सगळी माहिती. त्यांनी आदेश दिला लगेच. त्यांना दिली सगळी माहिती. त्यांनी आदेश दिला लगेच. कलेक्टर साहेबांना कळवलं. त्यांनी डीएफओ साहेबांना कळवलं असणार. तू जा गावात, तिथल्या अधिकाऱ्यांना सांग हायकोर्टानं मनाई हुकूम दिलाय म्हणून. ताई इथे पोहोचली की आम्ही येतो तिथेच. बरं भाऊ, सज्जू म्हणाला. बापजीला कसलीच जाणीव. तो त्याच्या संचारामध्ये तल्लीन होता. मी थांबवणार तुला, मी थोपवणार. माझी शक्ती मोठी, माझा आदेश मोठा. मी सूर्याला झाकतो, मी वाऱ्याला थांबवतो. तुझा माझ्या पुढे काय चाड, तुझा माझ्या पुढे काय पाड. तू कोण माझ्या पुढे? मी सांगतो तुला, राहा तिथे उभा, राहा उभा, राहा उभा. आणि मग नाचण्याच्या त्या अत्युत्कट क्षणी त्याच्या लक्षात आलं, ती स्थिती आली. उंच उंच जाऊन स्थिर होण्याची, भोवतालच्या संबंध विश्वाशी एकरूप होण्याची. नाच आपण, नाचणारे आपण, देव आपण, जग आपण, सगळं जे काही आहे ते आपण. रेंजरने ढोल थांबवायला सांगितले. ढोल थांबताच सगळ्या वातावरणावर एक सन्नाटा पसरला. सगळा रस्ता लोकांनी भरून गेला होता, पण सुन्न शांतता. सगळे लोक जणू श्वास रोखून बघत असलेले. ढोल थांबताच बापजीची तंद्री भंग पावली. त्याला ढोल का थांबले ते कळलं नाही, पण नाद थांबताच त्याची गती थांबली. त्याने डोळे उघडले. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याच्या भोवताली गावातले लोक होते, खाकी कपड्यातले कर्मचारी, आणि समोर 7-8 फुटांवर एक महाकाय हत्ती उभा होता. त्याचे पाय खांबासारखे होते, भलं मोठं कपाळ, त्यातून खाली आलेली लांब लचक सोंड,
त्याचे सुपासारखे कान संथपणे हलत होते. स्थिर नजरेनं तो बापजीकडेच बघत होता. मात्र त्याने रेषा ओलांडलेली नव्हती.